नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं एम के कोचिंग क्लासेसमध्ये। मी आहे प्राध्यापक माधव कुरे आणि आपण 5th क्लासचं लेक्चर पाहत आहोत। ठीक आहे, ह्याच्या अगोदर आपण एक लेक्चर घेतलेला आहे, त्यामध्ये आपण ॲडिशन पाहिलेली आहे। तर ॲडिशन आपण पाहिली होती, म्हणजे छोट्या लेवलची ॲडिशन। ठीक आहे, आता काय करूत आपण त्याच्यानंतर थोडंसं स्टेप बाय स्टेप आपण थोडीशी हार्ड लेवल काय करत जाऊ, इन्क्रीज करत जाऊ। म्हणजे तुम्हाला कसल्याही प्रकारचं जरी ॲडिशन दिली, बेरीज दिली तर तुम्हाला करता यावं। त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावं लागेल आणि मी जास्तीत जास्त काय एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न करेल। ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला कसल्याही प्रकारची ॲडिशन जर दिली तर ॲडिशन करता येईल। ठीक आहे, तर आपण मागच्या क्लासमध्ये काय पाहिलं होतं पहा, म्हणजे एक नंबर आहे असे ह्या दोघांची ॲडिशन केली होती आपण। पहा काय घेऊ, 7 आणि त्याच्यानंतर 2 असे नंबरची आपण ॲडिशन केली होती। पहा 2 + 3 काय होते, तुमचा 2 आहे आणि हा 3 आहे। तर तुम्ही कसं करू शकता, ज्यांना येत नाही, ज्यांना येते त्याने डायरेक्टली करायचं, ज्यांना येत नाही तर त्याने काय करायचं, अशा 2 लाईन मारायचे, 2 साठी 2 लाईन आणि 3 साठी 3 लाईन। ठीक आहे, 1 2 3, 2 साठी 2 लाईन, 3 साठी 3 अशा लाईन्स मारू शकता। मग मोजा पूर्ण 1 2 3 4 5 असं 5 लिहिलं होतं तुम्ही। ठीक आहे, पण आता हे लाईन मारणं तुम्ही काय करून द्या, हळूहळू सोडून द्या, ह्याची सवय लावू नका। ठीक आहे, सुरुवातीला येतच नसेल तर अशा प्रकारचे यूज करू शकता, पण तुम्ही डायरेक्टली काय करायचं, 2 आणि 3 म्हणजे हे 2 आहेत। ठीक आहे, 2 आणि 3 डायरेक्टली ॲडिशन करायचं, 2 आणि 3 म्हणजे तुमचे 5। त्याच्यानंतर हे 7 आणि 2 तुम्हाला जे येत नसेल तर लाईन मारायच्या, अशा मारल्या होत्या, 1 2 3 4 5 6 7 आणि त्याच्यानंतर 1 2, हे 7 झाल्या। ठीक आहे, आणि हे 2 मोजायचं, 1 2 3 4 5 6 7 8 9, तर हे 9 उत्तर येते। ठीक आहे, तर ज्यांना येतच नाही, एकदम बेसिक त्यांचं कच्चं आहे, त्यांनी हे लाईन मारून केलं तरी काय हरकत नाही। सुरुवातीला तुम्ही लाईन मारून करा आणि त्याच्यानंतर लाईन म्हणजे रेषा। ठीक आहे, रेषा मारून करा आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा, हळूहळू ही सवय बंद करा आणि त्याच्यानंतर तुमची प्रॅक्टिस पुरेशी झाली असेल तर तुम्ही डायरेक्टली हे अशा प्रकारचं सोडायचं। ठीक आहे, 7 + 2 9, ठीक आहे, 2 + 3 5। ठीक आहे, हे पाहिलेलं होतं आपण, हे बेसिक आहे, मागच्याच लेक्चरमध्ये झालेलं आहे। त्याच्यानंतर आपण थोडीशी लेवल काय केली होती, इन्क्रीज केली होती। त्याच्यामधले आज 1-2 एक्झाम्पल पाहूया आपण। ठीक आहे, पहा, तर मी काहीतरी नंबर देतो, हा 43 52 नंबर घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर काय केलेला आहे, एक नंबर घेतलेला आहे 37 38, असे काही नंबर घेऊ शकता। ह्या दोघांची आपण काय केली होती, बेरीज करूया आपण। पहा, तर बेरीज कशी करायची मी सांगितलं होतं तुम्हाला, हा 8 आहे, हा 2 आहे। ठीक आहे, ह्याला आपण म्हणतो युनिट डिजिट, आहे का नाही, युनिट म्हणजे मराठीत एकक स्थानी युनिट, हा 10 आहे का नाही, हा 100 आणि हा 1000। ठीक आहे, म्हणजे आपण असा युनिट डिजिट आहे, हा 10 डिजिट आहे, हा 100 आहे आणि हा तुमचा किती आहे, 1000। ठीक आहे, असे इन्क्रीज होत जातात। ठीक आहे, तर आणि बेरीज करताना आपण इकडल्या साईडनं बेरीज करत अशी इकडे यायची, इकडून बेरीज करायला सुरू करायची आणि इकडे यायची। बेरीज असेल, गुणाकार असेल, काय असेल, बेरीज असेल किंवा गुणाकार असेल किंवा वजाबाकी असेल, तुम्हाला इकडूनच करत यायची। ठीक आहे, तर करायची ह्या 8 आणि 2, 8 आणि 2 किती होत पहा, 8 आणि 2 होतात तुमचे 10, इथं 10 लिहून घ्यायचे, असे 10 लिहिल्या। तर जो इकडल्या उजव्या साईडला असतो तो काय करायचा, तर 2 अंकी संख्या आहे, 2 अंकी संख्या असो, 3 अंकी संख्या असो, किती असो। ठीक आहे, आता सध्या 2 अंकी आले तर 2 अंकी लक्षात द्यावा, जेव्हा 3 येईल तेव्हा 3 अंकीचं कसं लिहायचं मी सांगतो। तर हे 2 अंक आहेत। ठीक आहे, 1 अंक आणि 2 म्हणजे 2 डिजिट म्हणतो, याला 2 डिजिट नंबर म्हणतो इंग्लिशमध्ये आणि मराठीत 2 अंकी संख्या म्हणतो। ठीक आहे, 2 डिजिट नंबर जेव्हा असेल तेव्हा उजव्या हाताखालला जी अंक आहे, डिजिट आहे, त्याला आपण लिहायचं खाली। ठीक आहे, इथं लिहिलं आणि त्याच्यानंतर डाव्या हाताखालला जो अंक आहे त्याला काय करायचं, इथं वर लिहायचं। ठीक आहे, ते लिहिलेलं आहे। मग काय करायचं, ह्या सगळ्यांची बेरीज करायचं। 5 आणि 3 किती होतील तुमचा, 5 आणि 3 होतील 8 आणि हा एक 9। आता 1 अंकी संख्या जर आली तर डायरेक्टली जशाच तशी खाली लिहायची, 2 अंकी आली तर त्याच्यातला 1 अंक लिहायचा आणि वर हातच्या लिहायचा। ठीक आहे, ठीक आहे, तर पुढं पहा, त्याच्यानंतर 3 आणि 7, 3 आणि 7 पुन्हा काय झाले, 3 आणि 7 तुमचे 10 होतात, तिथे लिहिलेले तर 10 झाले, 3 आणि 7 10 झाले, तर 10 झाले तर इथं काय लिहावं लागेल, मग इथं 0 लिहावं लागेल आणि एक काय करू आपण, हे हातच्या एक म्हणजे कॅरी देऊ आपण, हातच्या दिलेला आहे। ठीक आहे, तर त्याच्यानंतर पुन्हा या दोघांची बेरीज करायची, 4 आणि 3 तुमचे झाले 7, 7 आणि 1 8, तर हे अशा प्रकारे तुमचं उत्तर आलेलं आहे। तर याची बेरीज केल्यानंतर तुम्हाला काय मिळालेलं आहे, 80 90, आहे का नाही, 8090 हे उत्तर मिळाले, म्हणजे 4352 आहे आणि 3738 या दोघांना जर मिळवलं तर 8090 असं मिळते। ठीक आहे, उत्तर तुमचं हे झालेलं। अशा प्रकारचं आणखी एक गणित करूया आपण। ठीक आहे, काही अंक घेऊ शकता, 33 32 आणि 36 37, काही असे अंक घेतलेले आहेत मी, ह्याची
बेरीज करायची तुम्ही. तर आता ह्या दोघांची बेरीज का 2 आणि 7 किती येतील तुमचे 2 आणि 7 होतील 9. 3 आणि 3 तुमचे झालेले दोघांची बेरीज करा 3 आणि 3 झालेले तुमचे 6 आणि 3 आणि 6 किती झालेले तुमचे 3 आणि 6 बेरीज करा झालेले आहे 9 आणि त्याच्यानंतर हे 3 आणि 3 तुमचे झाले 6 म्हणजे ह्या दोघांची बेरीज केल्यानंतर हे उत्तर मिळाले. तर अशा प्रकारचं इथपर्यंत आपण मागच्या क्लासमध्ये केलेलं होतं आणि काही होमवर्कला गणितं पण दिलेली होती. आता याच्यानंतरच्या आता अशा प्रकारचे तुम्ही काय करा 4-5 गणितं करा आणि मी तुम्हाला 4-5 गणितं आज पण होमवर्कला देतो अशा या लेवलचे आणि त्याच्यानंतर आपण थोडीशी लेवल काय करूया इन्क्रीज करूया. मी काय करतो 4-5 गणितं तुम्हाला असे देतो अशा प्रकारचे आता केले तसे. ठीक आहे. तर 4-5 गणितं तुम्ही काय करा लिहून घ्या. ठीक आहे. तर 36 39 38 35 ठीक आहे. हे ॲडिशन 1 करायचं आहे. त्याच्यानंतर 45 86 37 38 52 53 ठीक आहे. तर 3 आहे हा 5 आहे ओळखू येणार नाही तुम्हाला मे बी हा 5 आहे. ठीक आहे 5. त्याच्यानंतर 2 2 2 ठीक आहे. हे सगळे 2 2 दिलेले आहेत मी. ठीक आहे. ॲडिशन करायचं आहे. त्याच्यानंतर 88 88 88 त्याच्यानंतर काय आहे तुमचा 37 37 हे 8 पण घेऊ. ठीक आहे. काही घेऊ शकता आणि त्याच्यानंतर आणखी 1 2 घेऊया आपण. ठीक आहे. हे किती 4 झालेत वाटते. इथं काय लिहून देतो मी 9999 आणि त्याच्यानंतर खाली पण 9999 तर ह्या सगळे दोन्ही 99 आहेत. त्याच्यानंतर 8 8 8 8 7 7 7 7 7 ठीक आहे. हे काय तुमचं ॲडिशन करायचे आणखी एक घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर 7 3 7 4 3 8 3 4 5 ठीक आहे. हे एवढे तुम्ही काय करायचे होमवर्कमध्ये गणितं करायचे तेवढे. ठीक आहे. एवढे होमवर्कमध्ये गणितं करायचे तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे. आणि हे उत्तर झाल्यानंतर तुम्ही मला काय करा कमेंट बॉक्समध्ये काय करा कमेंट करा. ठीक आहे. काही येत नसेल तर तुम्ही सांगा मी अनेक डबल आपण घेऊया. तर काय करूया आता आपण याच्यानंतरचा थोडीशी लेवल काय करूया इन्क्रीज करूया. ठीक आहे. तर चालते. तर हे मिटवतो मी. पहा लक्ष द्या थोडंसं आपण काय अगोदर 4 अंकी घेतलेले होते हे 2 आणि हे 2 घेतले आता याच्यामध्ये 2 अंक वाढवलेले आहेत. ठीक आहे. आता एवढे 3 गणित आपण करूया 3 करूया. ठीक आहे. पहा आता बेरीज कशी करणार सेम तसंच करायचं तशाच प्रकारेच कर किती मोठी लांबलचक आली तरी तशीच तुम्हाला काय करायचं बेरीज करायची. ठीक आहे. तर पहा हे करूया आता 6 आणि 3 पहा 6 आहे हे 3 आहे 6 आणि 3 ह्या दोघांची बेरीज करायचं. 6 आणि 3 कशी होतील तुमचे 6 आणि 3 किती झाले तुमचे 9 झालेले 6 आणि 3 9. आता 3 आणि 2 पहा एकाखाली करताना बेरीज करताना काय करायचं अंक तुमचे एकाखाली एक लिहून घ्यायचे. काय अंक एकाखाली एक लिहायचं आणि इकडून बेरीज करत जायचं इकडून बेरीज करत जायचं इकडं वजाबाकी असो बेरीज असो गुणाकार इकडून इकडे करत जायचं. तर 6 आणि 3 तुमचे झालेले 9 3 आणि 2 पहा हे 6 3 9 झाले आहेत. आता हे 3 आणि हे 2 हे 3 आणि हे 2 किती झाले तुमचे 5 झालेले आहेत. त्याच्यानंतर हे 8 आणि 7 8 आणि 7 किती होतील तुमचे 8 आणि 7 होतात तुमचे 15 होतात. किती होतात 8 आणि 7 होतात तुमचे 15 मोजायचे तुम्ही हळू मोजा. ठीक आहे. 8 आणि 7 झाले 15 मग 15 आले 2 अंक आले तर तुम्हाला काय करायचं हे 15 आले तर 5 काय करायचं म्हणजे हे उजव्या साईडचा जो अंक असतो तो खाली लिहायचा इथं 5 लिहिलेला आहे आणि हा डाव्या साईडचा काय करायचा आपण इथं लिहायचा आणि लक्षात द्यायचं कोणतं करतोय आणि आपण कुठं कॅरी देतोय. त्याच्यानंतर हातच्या देताना त्या संख्येची आता 8 आणि 7ची बेरीज केली तर 15 आली तर हातच्या देताना पुढल्या संख्येवर द्यायचं. हातच्या देताना ह्या संख्येची बेरीज केली 15 आली हातच्या देताना पुढल्या संख्येवर इथं दिलेलं आहे. म्हणजे हे झाले तुमचे आता पायाची बेरीज करा हे 3 आणि हे 3 हे 3 हे 3 झाले तुमचे 6 आणि हा इथला हातच्या एक हातच्याला पण मिसळायचं त्याच्यात किती झाले मग तुमचे 7 झालेले आहेत. किती झाले तुमचे 7. त्याच्यानंतर पुढे यायचं आता ह्या दोघांची असं मिस करायचं नाही. ठीक आहे. असं मोठी असेल तर मिस करायचं नाही बरोबर क्रमानं करायचं लक्ष ठेवून. आता 7 आणि 6 आता 7 आणि 6 किती होतात पहा 7 आणि 6 होतात तुमचे किती झाले 13 होतात. पहा तुम्ही हळू करा मला थोडंसं फास्ट येते म्हणून मी करतोय. 7 आणि 6 झाले तुमचे 13 आणि जर येत नसले तर तुम्ही काय करा रेषा मारू मारू करू शकता. ठीक आहे. तुम्ही कसंही करा अगोदर येत नसेल तर तुम्ही रेषा मारून करा आणि त्याच्यानंतर मग हळूहळू तुम्ही काय करा अशी रेषा मारून करा आणि प्रॅक्टिस होईल तुम्हाला नंतर फास्ट तुम्हाला करता येतील. ठीक आहे. तर 7 आणि 6 झाले 13 आता 13 झाले तर 13तलं हे उजव्या साईडचा अंक आपण इथं खाली लिहितो डाव्या साईडचा अंक आपण काय करतो इथं लिहितो 1 इथं लिहिलेला आहे.
त्याच्यानंतर हा 3 आणि हा 3 झाला 6 आणि इथला एक हातच्या 7. ठीक आहे, म्हणजे आपण किती मोठं गणित जरी दिलं तर तुम्हाला करता आलं पाहिजे. हे आलेलं आहे उत्तर तुमचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण आता हे पाहूया. ठीक आहे, हा 2 आहे, हा 2 आहे. 2 आणि 2 तुमचा झालेला आहे 4. ठीक आहे, इथं एक अंकी संख्या आलं तर जशास तशी आपण खाली लिहितो. 2 अंकी संख्या आली तर आपण काय करतो, त्याच्यातली एक अंक उजवीकडला जो अंक आहे तो आपण खाली लिहितो आणि डावीकडला अंक जो आहे तो हाच्या म्हणून देतो. हा 2 आणि 2 झाला 4 आणि हा 9 आणि 2. आता लक्षात ठेवायचं, असं हात ठेवायचं वाटलं तर तुम्हाला. हे मोजलं तुम्ही, त्याच्यानंतर ह्याची बारी आहे. ठीक आहे, असं हात ठेवायचं म्हणजे चुकणार नाही तुमचं. हे 2 आणि 2 झाले तुमचे 4. आता 9 आणि 2 आहेत तुमचे किती झाले 11. 9 आणि 2 11 झाले. 11 झाले तर हे डाव्या साईडचा उजव्या साईडचा आपण खाली लिहितो आणि डाव्या साईडचा तुम्ही इथं लिहा. ठीक आहे, हातच्या. ठीक आहे, 6 आणि 9. 6 आणि 9 किती झाले, 6 आणि 9 होतात तुमचे किती होतात 15 होतात. ठीक आहे, हळू करा, तुम्हाला येत नसेल तर. मी थोडं मला जमते म्हणून थोडंसं मी फास्ट करतो. 6 आणि 9 किती होतात तुमचे 15 होतात. आता 15 मी इथं लिहिलं, 6 आणि 9 15 असं लिहायचं वाटलं तर. 6 आणि 9 आता हे आले आपण. 6 आणि 9 किती होतात 15 होतात. 15 आणि ही इथला एक मोजायचं आपल्याला, हातच्या आहे ना इकडला हातच्या पण. मग तुम्हाला किती होत 6 आणि 9 15 आणि एक हातच्या 16 हे मिसळायचे. 6 आणि 9 15 आणि इथला एक हातच्या 16. 16 झाले तर 16 तर काय करायचं, याच्यातला कोणता खाली येईल, 6 खाली येईल का 1 खाली येईल. तर उजव्या साईडला 6 आहे तर उजव्या साईडचा 6 आपण खाली घेतो. डाव्या साईडला 1 आहे तर आपण हातच्या देतो. इथं हातच्या दिलेला आहे. आता पुन्हा इकडे या. आता हा 9 आहे, हा 9 आहे. ठीक आहे, 1 नाही आहे 9 आहे. हा 8 आहे, हा 9 आहे. 8 आहे, हा 9 आहे. 8 आहे आणि इथल्या एक हातच्या याच्यात मिसळवला तर हे पण 9 होतो. किंवा कसंही करा, तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल तर. हा 8 आणि 9 किती झाले, 8 आणि 9 झाले तुमचे 17 झाले. हळूहळू करा तुम्ही, मोजा, बोटावर मोजा, रेषा मारून मोजा, कसंही मोजा. ठीक आहे, हळूहळू मोजा. ठीक आहे, 8 आणि 9 झाले तुमचे 17 आणि हा एक झाला 18. 18 झाले. किती झाले 18 झाले. इथे लिहितो मी 18 झाले. तर 18 मधला उजव्या साईडचा जो अंक आहे तो आपण खाली लिहितो, डाव्या साईडचा अंक आहे तो वरी लिहितो. इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे, इथपर्यंत आलेलं आहे. आता हा मोजा. आता हा 8 आहे, हा 8 आहे. ठीक आहे, 8 आणि 8 तुमचे किती होतात, 8 आणि 8 हळूहळू करा तुम्ही 16 होतात. 8 आणि 8 16 होतात आणि इथला एक हातच्या 17 झाले. किती झाले तुमचे 17 असं लिहून बघायचं, साईडला लिहून बघायचं. ठीक आहे, 17 झाले. आता 17 आहेत तर उजव्या साईडचा 7 आपण खाली लिहितो, डाव्या साईडचा अंक आहे तो आपण इथं वरी हातच्या लिहितो. ठीक आहे, इथपर्यंत आलो आपण. 3 आणि 9. 3 आणि 9 तुमचे किती झाले, 3 आणि 9 झाले तुमचे किती, 3 आणि 9 किती होतात 12 होतात. हळूहळू करा तुम्ही. 3 आणि 9 12 होतात. हे 9 आहे, हे 1 नाही. काही लोकांना वाटू शकतो की हा एकच आहे, हा 9 आहे. ठीक आहे, हा 9 आहे. 3 आणि 9 काय आहे 12 झाले आणि इथला एक 13. ठीक आहे, 13 झाले तुमचे. तर 13 इथे लिहिला मी, असं लिहून बघायचं. 13ला लिहिले तर 13चा इथं खाली 3 लिहायचा आणि आता 13 लास्टला पहा. आता लास्टला तुमचं काय आहे 13 आले. हातच्या द्यायला जागा आहे का आपल्याला इकडं. आता आपण प्रत्येक वेळेस इकडं काय केलं होतं, हे सगळे लिहिताना आहे का नाही खाली एक लिहिलं होतं इकडं. आता हातच्या द्यायला जागाच नाही, तर त्यामुळे हातच्या द्यायला जागा नसेल तर लास्टला जेवढा काही अंक येईल तेवढा सगळा लिहायचा. मग 13 आला होता लास्टला, आपण 13 जशाच तसा खाली लिहिलेला आहे. हातच्या द्यायला जागा नाही तर इथं सगळा अंक पूर्ण लास्टला लिहून टाकायचं. कळेल तुम्हाला इथपर्यंत, काय अडचण नाही. त्याच्यानंतर पुढं बघा, आता हे गणित करू आपण. हा 9 आहे, हा 9 आहे. हा 9 आणि 9 किती झालं तुमचा, 9 आणि 9 होतो 18. किती होतात 9 आणि 9 होतात 18. तुम्ही हळूहळू करा. ठीक आहे, 9 आणि 9 झाले 18. 18 आहे तर हा 8 आहे. उजव्या साईडचा 8 मी खाली घेतो, डाव्या साईडचा जो 1 आहे तो हातच्या म्हणून देतो. आता 9 आणि 6. 9 आणि 6 तुमचे किती होतात बघा 15 होतात. 9 आणि 6 झाली 15. 15 आणि हा एक 16. ठीक आहे, 16 झाले. तर 16 झाले आहे का नाही. 9 आणि 6 15, 15 आणि 16. 16 झाले तर 16ला काय लिहिणार, 16ला 6 खाली येतील तुमचे आणि एक हातच्या आपण पुढल्या संख्येवर द्यायचा, इथं दिला. ठीक आहे, हात असा ठेवायचा. तुम्हाला हात का ठेवायचा, विसरणार नाही तुम्ही कोणत्या संख्येचे ॲडिशन कराले आणि कोणते संख्या झालेत किंवा डबल होणार नाही तुमचं, त्याच्यासाठी हात ठेवायचा. तर आता आपलं चाललंय काय, हे 8 आणि 5. आता 8 आणि 5 किती होतात बघायचं. 8 आणि 5 होतात तुमचे 13 होतात, आहे का नाही. तुम्ही हळूहळू करा. 8 आणि 5 होतात तुमचे 13 आणि हा एक झाला तुमचा 14. म्हणजे हे झाले तुमचे किती 14 झाले. हे सगळे 8 आणि 5 13 आणि हातच्याचा 1 म्हणजे कॅरी म्हणतो आपण याला इंग्लिशमध्ये. हा झाले तुमचे किती 14. 14 आता इथं मी लिहून बघतो, 14 लिहितो इथं 14. तर उजव्या साईडचा जो आहे अंक तुमचा आहे का नाही, राईट हँड साईडचा, उजवी म्हणजे राईट हँड साईड. राईट हँड साईडचा अंक आपण खाली लिहायचा आणि लेफ्ट हँड साईडचा अंक आपण वर लिहायचा इथं कॅरी म्हणून. इथं लिहिलेलं आहे कॅरी म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये. हा आता 8 आणि 4. 8 आणि 4 तुमचा किती झालेला आहे 8 आणि 4. 8 आणि 4 तुमचा होता 12
आणि हा एक 1 13 किती होतील तुमचा 8 आणि 8 + 4 हा झाला 12 आणि 1 13 म्हणजे 13 झालेला आहे. तर 13 झालेला आहे. तर याच्यात काय लिहायचं आपल्याला, उजव्या साईडचा खाली लिहितो आपण आणि डाव्या साईडचा वर. ठीक आहे. आता 6 आणि 2 आहे का नाही, 6 + 2 6 + 2 काय होतील 8 आणि हा 1 9 6 + 2 8 आणि 1 9 6 आणि 2 8 आणि 1 9. ठीक आहे, 9 आलेला आहे. एक अंकी असेल तर खाली जशास तसा लिहायचं आहे. त्याच्यानंतर 8 आणि 2 तुमचा किती झालेला आहे 10 झालेला आहे. 8 आणि 2 तुमचा 10 होतोय. आता 0 इथं खाली लिहिला असता, पण पुढे संख्या असलं तर हातच्या दिला असता. हातच्या देण्यासाठी जागा नाही, तर काय करायचं जशास तसा पूर्णांक 10च्या 10 खाली लिहून टाकायचा. 10च्या 10 पूर्ण काय करायचं तुम्हाला खाली असा लिहून टाकायचा. लिहिलेला आहे. मग हे तुमचं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला काय अडचण आहे का नाही. आता हे इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. आता थोडीशी आणि काय करूया आपण स्टेप. काय आता अशा प्रकारचे गणित जमले असतील आणि 3-4 आता काय करा 2-4 तुम्ही काय करा 2-4 आणि मनानं करा तुम्ही. ठीक आहे, 2-4 मी तुम्हाला असे 2 गणित देतो. ठीक आहे, अशा प्रकारची. तर हे गणित करा तुम्ही होमवर्कमध्ये आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा आता हे 2 गणित काय करा तुम्ही करायचे आहेत होमवर्कमध्ये आणि बाकीचा याच्यानंतरचा पार्ट आपण पाहूया नेक्स्ट. आता पुढं पाहूया. ठीक आहे, हे मिटवतो तुम्ही पहा. आता लक्ष द्या. आता थोडंसं आपण लेवल इन्क्रीज केलं. आता तसंही हे सोपं आहे, पण याच्यानंतर आपण अनेक लेवल काय करूया हे वाढवूया. ठीक आहे, आता पहा याची बेरीज कशी करायची. आता हे 3 पहिलं आपण 2च होते वरला आणि हा याच्यानंतर खाली घेतली 3 संख्या आपण एकदाच ॲड करणार आहोत. किती संख्या 3 संख्या आपण काय करणार आहोत एकदाच ॲड करणार आहोत. 3 संख्या पहा. आता कशा ॲड करायच्या पहा. आता हा 2 झाला 2 आणि हा 6 काय झाला तुमचा 2 आणि 6. आता मोजायचं 2 आणि 6 झाला तुमचा 8 झालेला आहे. किती झाला 2 आणि 6 तुमचा 8 झाला आणि 8 आणि हा 8. आता ह्या 2 संख्येला आधी काय करायचं ह्या 2 संख्येची बेरीज करायची. ह्या 2 संख्येची बेरीज केलेल्या बेरीज आली तुमची 8 इथं आणि हा 8 तुमचा आणि मग अशी बेरीज करा तुम्ही. हा 8 आणि हा 8 तुमचा झाला 16. किती झाला 16. मग 16 आला तर काय करायचा 6 उजव्या साईडचा आपण इथं खाली लिहितो आणि डाव्या साईडचा म्हणजे राईट हँड साईडची जी संख्या आहे डिजिट आहे तो खाली लिहितो. लेफ्ट हँड साईडचा जो डिजिट आहे तो आपण इकडे कॅरी म्हणून लिहितो, हातच्या म्हणून लिहितो. इथपर्यंत आलेला आहे. त्याच्यानंतर काय करा हे मिटून टाका तुम्ही. रफमध्ये करायचं आहे, इथं लगेच लिहायचं नाही. तुमच्या रफमध्ये कुठे लिहायचं मागं लिहा वहीच्या. ठीक आहे. आता ह्या दोघांची बेरीज करा. हा 3 आणि 3 तुमचा झाला 6 आणि सोपा असेल तर तुम्हाला येत असेल तर डायरेक्टली करू शकता तुम्ही. हा 3 आणि 3 झाला 6 आणि 3 झाला 9. डायरेक्टली येत असेल तर डायरेक्टली करा. नाही येलं तर 3 आणि 3 झाला तुमचा 6 आणि हा 3 9. हा 3 आज 9 झाला आणि त्याच्यानंतर इथल्या एक हातच्या झाला तुमचा याच्यात मिसळवाला 1 तर तुमचा होतो 10. म्हणजे ह्या दोघांची बेरीज केली कसंही करा किंवा डायरेक्टली हा 3 6 आणि त्याच्यानंतर 3 9 आणि हा 1 10. मग 10 आला तर जशाच तसं आपण लास्टला जेवढा अंक आला तेवढा लिहून टाकतो 10 असं लिहिलं तर हे तुमची बेरीज झालेली पहिली. ठीक आहे. आता इथपर्यंत तुम्हाला काय अडचण नसणारच आहे. त्याच्यानंतर आता थोडं पुढं पहा. आता ह्या दोघांची बेरीज करायचं. आता 8 आणि 2 झाला तुमचा किती झाला 8 आणि 2 झाला तुमचा 8 आणि 2 10 झाला 10 झाला. ठीक आहे 10 झाला आणि त्याच्यानंतर तुमचा हा 4 10 आणि तुमचा 4 किती झाला 10 आणि 4. पहा अशा प्रकारे बेरीज करू शकता वाटलं तर तुम्ही किंवा डायरेक्टली 8 आणि 2 10 8 आणि 2 10 10 आणि 4 14 असं करू शकता. ठीक आहे. किंवा मग असं करा हे 10 आहे हा 0 आणि 4 4 हा 1ला 1 म्हणजे 14. मग कसंही करा 8 आणि 2 10 10 आणि 4 14 किंवा इथं 10 लिहा आणि या 10 मध्ये 4 ने 16 14 झाली. पहा आता इथपर्यंत पहा. हे तुम्हाला हे आल्यानंतर कसं लिहायचं तुम्हाला माहीत आहे. हे राईट हँड साईडचा जो अंक आहे तुम्ही खाली 4 लिहायचा जशाच तसा 4 आणि लेफ्ट हँड साईडचा जो 1 आहे तो इथं आपण कॅरी म्हणून लिहिलेला आहे. त्याच्यानंतर पहा या तिघांची बेरीज करायची. आता ह्या तिघांची 8 + 8 तुमचा 8 + 8 किती होतात 16 होतात. हे मिटवतो मी तुम्हाला. ठीक आहे. इथं लिहतो 8 आणि 8 किती होतात तुमचे 16 होतात. ठीक आहे. 8 आणि 8 तुमचा 16 होतात आणि हा 4 8 आणि 8 किती होतात 16 16 होतात आणि हा 4 इथं लिहिला मी. आता वाटलं तर डायरेक्टली करता आलं तर डायरेक्टली करा तुम्हाला. 8 आणि 8 हा 16 16 आणि 4 20 20 आणि 1 21 21 होतात. जर असं जमलं तुम्हाला खूप छान. जर जमत नसलं तर तुम्ही काय करा ह्या दोघांची पहिल्यांदा बेरीज करा. ह्या दोघांची 8 आणि 8 16 झाली. त्याच्यानंतर तुम्ही काय करा ह्या 16 मध्ये हे 4 मिसळवले.
हा 6 आणि 4 तुमचा किती झाला, 6 आणि 4 झाला 10. 10 आले तर आपण 10 इथे लिहिला, 10 आले तरी तो 0 लिहितो, हाचा 1 देतो, हा 1 आणि हा 1, हा 1 आणि हा 1 झाला 2, 20. म्हणजे हा 2 झाला म्हणजे 20 उत्तर आले तुमचं, ह्याचं 20 आलं. आणि हा हाच्या पण आपल्याला मिसळायचा होता, हाच्या विसरायचा नाही, हा हाच्या 1 जर मिसळवला 20 मध्ये तर तुमचा 21 झालेला, हा हाच्या म्हणजे 21 झाले. तर 21 आल्यानंतर आपण 21 पहा, आता पूर्ण इकडे संख्या नाही आहे त्याच्यामुळे जे काय उत्तर येईल तर जसं तसं लिहितो. आणि इकडे संख्या असली तर 1 लिहिला असता आणि 2 काय केला असता, कॅरी दिला असता आपण. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला काही अडचण नसणार आहे. थोडंसं आता आपण स्टेप वाढवलेली आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला कळलं असेल. आता हे सोडूया नेक्स्ट आपण. आता पहा, तर आता 7 आणि 8, 7 आणि 8 किती होतात तुमचे, मोजा तुम्ही, रेषा मारून मोजा, कसे मोजा. 7 आणि 8 होतात तुमचे 15. किती होतात, 15 होतात. आता 15 मध्ये 2 मिसळवले तुम्ही, असे 2 ॲड करायचे, 15 मध्ये 2 ॲड करायचे, 5 आणि 2 7 आणि 1 ला 1 जसं तसं खाली 17, किंवा 7 आणि 8 15, 15 आणि 2 17, कसंही करा तुम्ही, डायरेक्टली करा. आता 17 आलेलं आहे तुमचं. 17 आले तर राईट हँड साईडचा जो अंक आहे डिजिट आपण खाली लिहितो, लेफ्ट हँड साईडचा वर लिहितो. पहा आता ह्या दिगांची बेरीज करा, 3 हा 3 हा 3 6 आणि हा 3 9 आणि हा 1 10. किंवा तुम्हाला असं करता येणार गेलं तर हा 3 आणि 3 6 आणि 6 मध्ये तुम्ही पुन्हा 3 ॲड करा, हा झाला 9 आणि इथला एक कॅरी तुमचा 10. असं करा. तुम्ही जितकी जास्तीत जास्त गणितं सोडवसाल, जितकी जास्तीत जास्त प्रॅक्टिस करसाल, तुम्हाला फास्ट सोडवता येतील. तुम्हाला सुरुवातीला काय होईल, थोडंसं अवघड जाईल. सुरुवातीला काय होईल, तुम्हाला थोडंसं अवघड जाईल. मग तुम्ही जर चांगल्या प्रकारे जर सोडवायला सुरू केल्या, प्रॅक्टिस केल्या, तर तुम्हाला एकदम फास्ट करता येईल. तुम्हाला असं लिहून बघायची गरज पडणार नाही, तुम्ही डायरेक्टली करू शकता. त्यासाठी काय करायचं, थोडंसं व्हिडिओ 1-2 वेळेस पहा. तर एका वेळेस व्हिडिओ जर तुम्हाला समजलं नाही तर काय करायचं, तुम्ही 1-2 वेळेस काय करायचं, व्हिडिओ बघायचं आहे. मग 1-2 वेळेस बघायचं, 1-2 वेळेस सोडून बघायचं, मग तुम्हाला फास्ट जमते. ठीक आहे, तुमची कॅल्क्युलेशन फास्ट होते आणि तुम्ही खूप जास्त मग नंतर हुशार होता. ठीक आहे, हे झालेलं इथपर्यंत कळेल तुम्हाला. आता नंतर हे पहा, तर आता हा 2 आहे. एखाद्या संख्येमध्ये लक्षात ठेवा, एखाद्या संख्येमध्ये 0 मिसळल्यावर काय येते, उत्तर काय येते, तीच संख्या येते. पहा, जसं की आता पहा, आता तुमच्याकडे किती आहेत, तुमच्याकडे 10 रुपये आहेत, तुमच्याकडे 10 रुपये आहेत आणि मी म्हणलं तुला 0 रुपये देतो. तुमच्याकडे 10 रुपये आहेत आणि मी म्हणलं तुम्हाला 0 रुपये देतो, तर तुमच्याकडे किती रुपये झाले, 10च राहिले. मी तुम्हाला 0 रुपये देतो म्हणजे काहीच दिलं नाही तुम्हाला, म्हणजे तुमचे पैसे वाढले बी नाहीत आणि घटले बी नाहीत, जेवढे होते तुमच्याकडे अगोदर तेवढेच राहिले. ठीक आहे, कळलं असेल तुम्हाला. समजा आता दुसरं एक्झाम्पल, तुमच्याकडे किती आहे, 100 रुपये आहेत. मी म्हणलं तुम्हाला 0 रुपये देतो, तर तुमच्याकडे आता वाढले बी नाहीत, घटले बी नाहीत, जेवढे 100 रुपये होते अगोदर तेवढेच आहेत. तसंच आहे, म्हणजे आपण ह्या 2 मध्ये, म्हणजे ह्याच्याकडे एखाद्या माणसाकडे 2 रुपये आहेत आणि त्याला ह्याने 0 रुपये दिले, ह्या दुसऱ्या माणसाने 0 दिले आणि तिसऱ्या माणसाने 0 दिले, तर त्याच्याकडे वाढले का काही पैसे, काहीच वाढले नाहीत, म्हणजे जेवढे होते तेवढेच. म्हणजे ह्या 2 मध्ये जर आपण 0 मिसळवला आणि पुन्हा 0 मिसळवला तर काहीच फरक पडत नाही, म्हणजे 2च राहतात. किती राहतात, 2च राहतात. ठीक आहे, 2 लिहिलेले आहेत. मग आता ह्याचं तर काम मिटलं आपलं. आता ह्याचं काम पहा, आता 3 आणि 4, 3 आणि 4 तुमचे किती होतात, 7. 3 आणि 4 होतात 7, 3 आणि 4 7 आणि 7 आणि 5 12 होतात. तुम्हाला करता येणं गेलं तर असं लिहा, इथं ह्या दोघांची बेरीज करा, जेवढी आली तिथं लिहायची साईडला. 3 आणि 4 7 झाले आणि हा 5 इथं लिहा. लिहिल्यानंतर ह्या दोघांची बेरीज करा, 7 आणि 5 होतात 12 आलं. आता जर इकडं संख्या असली तर 2 खाली लिहिला असता आणि 1 हातच्या कॅरी लिहिला असता, पण इकडं संख्या नाही म्हणून 12 काय करा, जशाच तशी लिहा. म्हणजे हे तुमचं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे तुम्हाला हे कळलं असेल. ठीक आहे, आता याच्यानंतरचं काय करूया आपण, थोडीशी अनेक लेवल काय करूया, हे 3 गणित कळले असतील तुम्हाला. अशा प्रकारचे मी काय करतो, 3-4 एक्झाम्पल काय करतो, होमवर्कला देतो. ठीक आहे, तर काय करूया, हे मिटवतो मी आणि मिटवून काय करतो, 3-4 एक्झाम्पल होमवर्कला देतो. पहा, तुम्हाला काय होमवर्कला 3-4 गणितं देत आहे मी, ते काय करायचे, तुम्ही काय करायचे, घरून सोडवायचे. ठीक आहे, तर हे 32 36 37 ह्या याची बेरीज करायचं आहे. त्याच्यानंतर 37 38 आणि 39. ठीक आहे, हे बेरीज. ठीक आहे, त्याच्यानंतर ॲडिशन म्हणतो, बेरीज म्हणजेच. ठीक आहे, 8 8 9 9 आणि 3 3 प्लस आणि त्याच्यानंतर 8 8 6 6 व्यवस्थित काढतो मी, तुम्हाला कळणार नाही, 6 6 5 5 हे आणि हे एक. ठीक आहे, त्याच्यानंतर 7 7 3 3 4 4. ठीक आहे, हे काय करायचं तुम्हाला, हे एवढे किती 3-4 गणित 4-5 होतात वाटतं आहे की 5 काय करायचे, हे 5 तुम्ही होमवर्कमध्ये काय करायचं आहे,
5 गणितं काय करायचे तुम्ही होमवर्कमध्ये करायचे, ठीक आहे. तर आता आपला काय होतं, व्हिडिओ जरासा जास्त मोठा होतोय, त्याच्यामुळे आपण काय करूया, इथं थांबूया या लेक्चरमध्ये आणि ह्याच्यानंतरचा पार्ट काय करू, ॲडिशनच पाहूया आणि त्याच्यानंतर सबट्रॅक्शन पण त्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया, बघू काय होते. तर आपण इथं थांबूया आणि याच्या पुढचा पार्ट आपण याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया. चालते. हे सेकंड लेक्चर होतं आपलं, आहे का नाही, ॲडिशनचं. तर तुम्ही व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचे जे मित्रमैत्रिणी असतील ज्यांना काही गणित जमत नसेल वगैरे किंवा कोणते विषय जमत नसतील तर तुम्ही काय करा, त्यांना पण हे चॅनल सांगा की असे असे सर आहेत म्हणावं आणि ते जरासं व्यवस्थित जरासं छान समजून सांगतायत म्हणावं. तर तुम्ही सांगा, म्हणजे त्यांना पण तुमच्या मित्रांना काय होईल, मदत होईल आणि ते पण आपल्या चॅनलशी जॉईन होतील आणि ते पण तुमच्यासारखे काय होतील, हुशार होतील. ठीक आहे. थँक्यू वन्स अगेन.